द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये आणि दारवा शहरातील बाहेरील परिसरामध्ये आपण उपस्थित आहोत. शंकर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे आपण उपस्थित आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता महाराष्ट्र बांधकामगार महिला यांच्यासाठी भांडे वाटपचा कार्यक्रम येथे आहे आणि आपण पाहू शकता हा परिसर संपूर्णतः गजबजलेला आहे आणि या महिला येथे उपस्थित झालेल्या आहे. साधारणतः सकाळपासूनच्या ह्या महिला येथे उपस्थित झालेल्या आहे आणि संपूर्णतः हा गोंधळ वाढलेला आहे. येथे पाण्याची सुद्धा पुरेशी व्यवस्था नाही आणि सावलीची सुद्धा व्यवस्था नाही. इकडे जर आपण दाखवलं तर कुठल्याही प्रकारची सावलीची व्यवस्था नाही आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा वाताहत होत आहे आणि ह्या संपूर्ण अडचणीला सामोरे जात आहे येथील महिला आणि संपूर्ण हे भांडे वाटप व्यवस्थापन काय करत आहे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह येथे निर्माण होत आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी जाणून घेऊया. तर आपण या महिलांशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर काय सांगाल ताई, आपण कुठून आल्या, काय नाव आपलं? माझं नाव नैना कांबळे आहे. मी यवतमाळमधून आलेली आहे. रात्री 11 ते 12 वाजतापासून आम्ही सर्व महिला आणि पुरुष सर्व मंडळी इथे आहो. रात्रभरापासून इथे चहाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, वॉशरूमची व्यवस्था नाही, कशाचीच व्यवस्था नाही आहे. नाही निदान शासनाला जर आम्हाला काही सोयी उपलब्ध करून द्यायच्या आहे तर त्यांनी मंडपाची व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती. कारण की 4 ते 5 महिला माझ्या देखत इथे बेशुद्ध पडलेल्या होत्या आणि त्यांना ॲडमिट केलेलं आहे. तर शासनाने जर आम्हाला गरीब लोकांना जर व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांनी सोय व्यवस्थित द्यायला पाहिजे होती असं आमचं सर्वांचंच म्हणणं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर येथे जे महिला आहे सकाळपासूनच उपस्थित झालेले आहे. काय नाव काकू आपलं, मावशी काय नाव सांगाल? ज्योती बदुकले. तर कुठून आलात आपण? आम्ही दारव्यातून सकाळपासून नंबर लावलं. चहा नाही, पाणी नाही, सहज उन्ही उभा आहो आम्ही. किती वाजतापासून नंबर लावला मावशी आपण? 9 वाजतापासून लावला. इथंच आहो आम्ही. आपल्याला मग कधी यायचा फोन आला होता का, यायनं काही मेसेज पाठवला, कसं काय आहे? मोबाईलवर तुम्ही कहा पाठवलं बा? पूर्ण गावाचे लोक कहा बोलावले. इथं 2000 लोक झाले. इथं काही सोय नाही, साय नाही, काय आम्ही इथं जीव कसे करवायले आमच्यावाले. आम्ही 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभा आहोत तरी आतापर्यंत अजून नंबर लागलेला नाही आणि 2 वाजतापासून तरी सेटर बंद आहे. आता उघडलं, 10-12 माणसं बाहेर सोडले आणि आणखी परत बंद केलं. मग इथं जे व्यवस्था आहे पाण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, सावलीची व्यवस्था आहे का, काय सांगा? नाही, पाण्याची पिण्याची नाही आणि सावलीची नाही. 1-2 बायाला चक्कर आलेली आहे आणि त्या बाईला दवाखान्यात पण नेलेलं आहे. मग पिण्याच्या पाण्याची आपण कशी व्यवस्था लावत आहे, काय सांगाल? पिण्याच्या पाण्याची आमच्या जे सोबत आहे ते पाणी आणून देत आहे आम्हाला आणि नाही पाणी मिळालं तर थांबावं लागत आहे पाण्यासाठी. काय नाव भाऊ आपलं, कुठून आला? माझं नाव विशाल निळकंठराव ठाकरे. मी नेरूरून आलो आहे. किती वाजतापासून आपण येथे आला? सकाळी मी 3:30 वाजता घरून निघालो. 4:45 4:15च्या दरम्यान मी दारव्यामध्ये या जिनिंग जिथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसेल अशा ठिकाणी मी पोहोचलो. यापूर्वीसुद्धा मी 6 महिन्याआधी पुसद येथे शेलू बाजार येथे गेलो होतो. तिथं माझ्या काही कारणामुळे माझा OTP येत नसल्यामुळं मला आजची तारीख मिळाली. आज दिनांक 10/2/2026 या दिवशी तारीख मिळाली आणि आज सकाळी 4 वाजतापासून मी इथं असल्यामुळं माझी एवढे हाल झाले. माझ्यासोबत माझ्या पत्नीचे सुद्धा हाल झाले. माझ्यासोबत माझा भाऊ आला आहे एक चालक म्हणून, त्याचे सुद्धा हाल झाले आहे. इथं खाण्याची बरं पण पिण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे, म्हणजे पाणी पिण्याची. आणि डोक्यावर सावलीची सुद्धा व्यवस्था कशाही प्रकारचं इथं छत्र दिलं नाही शासनाने. आणि सर्वात महत्त्वाचं दुर्भाग्य म्हणजे आमच्या या हजारो जनतेचं इथं 11 वाजतापासून आज आता 4:30 वाजेपर्यंत हे जे वाटप केंद्र आहे हे पूर्णतः बंद आहे. याची आम्हाला एवढी शोकांतिका वाटत आहे की आम्ही काम धंदे सोडून उपाशी तापाशी कुठल्याही प्रकारचा आम्हाला. मग त्या तुम्ही वाटप प्रशासनाला विचारलं का? जे वाटप केंद्र आहेत तेथील जे व्यवस्थापन केंद्र आहे, व्यवस्थापकीय मंडळ आहे, त्यांना काही विचारलं का? मी त्यांना विचारणा केला असतं. ते म्हणत होते की तुमचा सपोर्ट काय आहे. मी म्हणतो सर सपोर्ट आमचं सर्व काही आहे पण तुमचं केंद्रच बंद असल्यामुळे सपोर्ट करून काय फायदा. ताई आपलं नाव काय? मंजुषा ठाकरे. बरं, कधी आल्या आणि कुठून आल्या, गाव कोणतं? मी नेरवरून आले आहे. मी 8 वाजतापासून इथे आले आहे पण माझा नंबर आणखी लागला नाही आहे. नेरवरून साधारणतः किती महिला आल्या तुमच्यासोबत किंवा तुम्ही किती महिला सोबत आल्यात?
साधारणतः बऱ्याच महिला आहे, पण मी सोबत माझ्या मिस्टरांसोबत आलेली आहे इथे आणि आणखी नंबर लागलेला नाही आहे. 12-1 वाजतापासून बंद आहे सर्व आणि आजची पावती दिली आहे आम्हाला आणि हे उद्या चालत नाही, त्याच्यामुळे आम्हाला उद्या पूर्ण तेव्हा प्रोसिजर करावं. तर आपण पाहतो आहे की बराचसा महिला वर्ग येथे उपस्थित आहे आणि संतप्त झालेला आहे आणि थकून भागून ह्या खाली बसलेल्या महिला सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे. काय सांगाल मावशी? इथं 6 वाजतापासून बसून नाव सांगा तुमचं आधी. काय नाव आहे? रेखा वाघमारे. कुठून आलात आपण? आम्ही यवतमाळवरून. तर किती वाजतापासून आलात? आम्ही आलो 6 वाजतापासून. काय म्हणणं आहे तुमचं? काय व्यवस्था आहे इथं? व्यवस्था म्हणजे आम्ही उपाशी तापाशी बसून आहो, रोज मजुरीवाले लोक आहो, तर आम्हाला भांडी भेटावं बा. आम्हाला दहाव्या हे बंद करणं गेट खेदानं इथं बसा. आम्ही इथं बिना पाण्याचे बिना खाण्याचे बसून आहो इथं. तर सकाळपासून येते पाण्याची व्यवस्था होती का? सावलीची व्यवस्था होती का? नाही, पाण्याची नाही, कोण्या सावलीची नाही, उन्हात बसून आहो आम्ही. तर आपण पाहतो आहे ह्या संतप्त महिला येथे उपस्थित असताना आपल्याला दिसत आहे आणि एकूणच येथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही किंवा यांना डोक्यावर सावलीची सुद्धा व्यवस्था नाही. आत्ता जरी दिवस मावळतीला लागलेला आहे, परंतु ह्या संपूर्ण महिला दिवसभर उन्हामध्ये तापलेल्या आहे आणि यांचा नंबरसुद्धा किचन सेट भांडेसाठी लागलेला नाही. आपण पाहतो आहे दारव्हा शहरातील शंकर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे संपूर्ण हे इमारत बांधकामगार येथे उपस्थित झालेले आहेत आणि आपले विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन करून सुद्धा येथे पेट्यासाठी आणि महिला वर्ग येथे किचन सेट भांडे वाटप केंद्रावर रांगेमध्ये उपस्थित आहे, रांगेमध्ये लागून आहे. साधारणतः दिवसभरापासून ह्या महिला तात्काळात उभ्या आहे आणि साधारणतः जर आपण पाहिलं तर तब्बल 5-6 घंट्यापासून आणि काही महिला सकाळी 4 वाजतापासून आणि काही महिला त्या आधी सुद्धा रात्री 8:30 वाजतापासून सुद्धा येथे उपस्थित आहे. आणि आपण पाहतो आहे येथे कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही किंवा त्यांनी सोबत आणलेल्या जे शिदोरे आहे त्यावरच हे दिवसभर येथे तात्काळात उभे आहे. आणि येथे आपण पाहतो आहे संपूर्णतः ओपन स्पेस आपल्याला दिसत आहे आणि यामध्ये या प्रशासनानं किंवा या मंडळानं कुठल्याही प्रकारची सावलीची सुद्धा व्यवस्था केलेली नाही. आपण पाहतो आहे आज दिनांक 10 फेब्रुवारी आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाचे दिवस चालू झालेले आहे, उन्हाचे दिवस चालू झालेले आहे आणि उन्हाची काहिली सुद्धा वाढलेली आहे. आणि या संपूर्ण दिवसामध्ये दिवसभर तात्काळात हे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सुद्धा येथे उपस्थित आहे. आणि या संपूर्ण लोकांची जबाबदारी, या संपूर्ण इमारत बांधकामगार महिला आणि पुरुष यांची जबाबदारी या व्यवस्थापकीय मंडळावर आहे, परंतु त्या मंडळाने ही जबाबदारी पूर्णतः पार पाडलेली नाही. ह्या परिस्थितीवरून आपल्याला दिसत आहे ह्या मंडळाने कुठल्याही प्रकारची येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही किंवा सावलीची सुद्धा व्यवस्था केली नाही आणि यांचा रोष येथे उफाळून निघत आहे आणि हे संतप्त झालेले आहे. आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि त्यांच्याकडूनच विचारणा करूया की त्यांना कोणत्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. भाऊ, आपलं नाव सांगा. कुठून आलात आपण? बरं, किती वाजतापासून आपण इथे आला काय सांगा? मी 7 वाजेपासून इथं आहे. 7 वाजेपासून तर ते त्याची लाईन बंद, ते 2-3 महिला तिथं उन्हीमध्ये ते चक्कर येऊन पडलेल्या होत्या. काही यंत्रणा कोणती नाही आहे, काही ऊन नाही आहे, काहीच नाही, सावली नाही आहे त्याला. ते बाया तिथं खूप म्हणजे 7 वाजेपासून ते बिना पाण्याची सोय, ते विकत पाणी घ्यावं लागते. आता हे एवढं मोठं त्या याच्यामध्ये 50 ते 100 अर्ज त्याने निकाली काढले असतात, पण हजारो लोक इथं होते. हजारो लोकांची सोय करणं ह्या मंडळाने पहिलेच नियोजन करायला पाहिजे. ते नियोजन केल्याच्या नंतर ज्याने त्याने तारीख द्यायला पाहिजे. त्या तारखेवर लोक हजर राहिले असते, या लोकांचे एवढ्या लोकांचे कामं नाही पडले असते. आणि लोक त्याच्या मागे एक लहान लहान लेकरू आहे, ते लेकरू आतापर्यंत ते रडत बसलेले आहे. तर मग यायले उपाययोजना पहिले करायला पाहिजे होती, त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी बोलवायला पाहिजे. जसं आपल्याला परिस्थितीनुसार हाताळता येते तसं करायला पाहिजे होतं. तर हे याच्यामध्ये जो कोणी हे असेल मंडळामध्ये पहिले पूर्वनियोजन केलेलं नाही आहे. आणि बाबुळगावपासून तर त्या पुऱ्या जिल्ह्यातले लोक येतात. तर हे संपूर्ण जिल्ह्यातून येथे महिला आणि पुरुष मंडळी आलेले आहेत आणि या व्यवस्थापन मंडळाने कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन केलं नाही अशा प्रकारची आपल्याला येथे स्थिती दिसत आहे आणि त्यामुळे यांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागत आहे आणि दिवसभरापासून तात्काळत आहे. कुठून आलात आपण?
मी डिग्रस करून आलो. बरं किती वाजतापासून आला? मी सकाळी 8 वाजतापासून इथं आहो. बरं मग येथे काय त्रास होत आहे तुम्हाला काय सांगा? त्रास म्हणजे आता सध्या मी इथं 2 तासापासून बसून आहे. तिथून इथं पाठवला आणि इथं फक्त 10 पेट्या वाटप केले तेव्हापासून आम्ही लाईनीत आहोत. इथंच बसून आहोत. इथं काय व्यवस्था पियाच्या पाण्याची नाही काय नाही. सगळे माणसं इथं उपाशी आहे. त्रस्त झाले लोक सगळे लय त्रस्त झाले. इथं काय व्यवस्था नाही आहे. काय नाव काका आपलं? कुठून आलात आपण? बरं काय सांगाल इथली काय व्यवस्था आहे पिण्याची सकाळपासून हेच गोंधळ चालू आहे साहेब. काही नाही इथं होमगार्ड होते, पोलीस नव्हते, काहीच नाही होते. सगळं लय किरकोळ झालं आहे. कोणत्याही गोष्टी आम्हाला इथं कोणत्या गोष्टीचं पाणी येत नाही, कोणत्याच गोष्टी नाही आहे इथं. तरी पण आम्ही इथं सकाळपासून मी इथं 6 वाजेपासून उपस्थित आहोत. इकडून पळून इकडे यायला लागते, इकडून पळून तिकडे जायला लागते. हो इथं होमगार्ड लोकही पोचू देत नाही वेळेवर. इकडून कोण आला लाईनमध्ये कोण नाही कसं नाही काही नाही सगळं किरकोळ आहे साहेब. तर यांनी सांगितलं की सकाळी 6 वाजतापासून आहे. जर आपण जर तासाचा विचार केला तर सकाळी 6 वाजतापासून जर आज 5 जागेवर मुता म्हणते 5 लगीला गेलं तर लाईन कटली. लाईन कटली म्हणते लाईन कटली जागेवर कोण माणसानं कांदा घेतला साहेब जागेवर बसून आपल्या जर लोक जे बसू जागेवर सगळे वाटप करतात का? वाटप लागलं आपल्याला. आजची तारीख आहे ना. हो मग वाटप लागलं ना आपल्याला सगळ्याला. मागवडून नेरमध्ये काय नाव आपलं? संदीप बोलवणे. आता जनतेच्या मनात भीती पण आहे. आजची तारीख आहे बा. आजची जर तारीख दिली तर कसं होईल? हे आज वाटप करतात ते एवढे तर आता पाहतो आहे आपण सकाळपासून 6 वाजतापासून कोणी 4 वाजतापासून पुरुष मंडळी येथे उपस्थित झालेली आहे. आणि आपण जर तासाचा विचार केला तर तब्बल 8, 9, 10 तासापासून येथे उपस्थित आहे आणि जागेचे हललेले नाही अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे. येथेच पाण्याची व्यवस्था स्वतंत्र ते करत आहे. कुठून तरी छोटंसं पाणी घेऊन ते प्राशन करून इथं उपस्थित आहे आणि आपली रांग सोडत नाही. आपला नंबर कुठेही गेला पाहिजे नाही अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे संपूर्णतः रांगेत बसलेले आहे आणि ह्या संपूर्ण त्रासाला कंटाळून गेलेले आहे. दिवसभरापासून कोणी येथे अन्न खाल्लेले नाही किंवा मग पाण्याची सुद्धा पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे ह्यांना ह्या संपूर्ण त्रासाला समोर जावे लागत आहे. आणि हे संपूर्ण त्रास येथील व्यवस्थापकीय मंडळामुळे झालेला आहे. त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली नाही अशा प्रकारचा येथून रोष निघत आहे आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केल्या नसल्यामुळे हे त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. कारण येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, जेवणाची तर नाहीच नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही किंवा कुठल्याही प्रकारची डोक्यावर सावलीची सुद्धा व्यवस्था नाही. हा पूर्ण अपयश हे जे पूर्ण अपयश हे पूर्ण जे अपयश आहे या मंडळाचं आहे आणि या मंडळाने या पूर्ण गर्दीचं नियंत्रण ठेवलेलं नाही किंवा पूर्ण नियोजन किंवा पूर्व नियोजन केले नाही. त्यामुळे त्यांना संपूर्ण त्रासाला जाचाला सामोरे जावे लागत आहे. आता यापुढे सुद्धा हे व्यवस्थापकीय मंडळ यांचं पूर्ण नियोजन करतील का आणि यांना मूलभूत सुविधा जे पिण्याच्या पाण्याची आहे किंवा डोक्यावर छत आहे किंवा सावलीची व्यवस्था आहे हे करतील का, हे सर्वात मोठा प्रश्न आम्ही आपणाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि प्रशासनाला आणि शासनाला दाखवित आहोत. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, धारवाड.